नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आपण फायर्स या ॲपमध्ये स्टॉप लॉस कसा लावतो। याआधी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की मार्केट ऑर्डर आपण कसं बाय करतो आणि लिमिट ऑर्डरमध्ये आपण कसं ट्रेड एक्झिक्यूट करतो। बाय केल्यानंतर स्टॉप लॉस लावणे तेवढंच गरजेचं आहे। तर स्टॉप लॉस कसा लावतात फायर्स या ॲपमध्ये ते आपण आजच्या एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये बघणार आहे। स्टॉप लॉसचं मीनिंग सर्वांना माहिती आहे की स्टॉप लॉस म्हणजे की जो लॉस आपण करतोय त्याला थांबवणे। ओके, क्लिअर आहे। आपण एंट्री घेतो, कोणताही ट्रेड एक्झिक्यूट करतो, जिथे पण एक्झिक्यूट करत असेल तिथे आपण करतो प्रॉफिट घेण्यासाठी। बट जर तो लॉसमध्ये झाला तर किती लॉस घ्यायचा, कुठे एसएल लावायचा, कुठे स्टॉप लॉस लावायचा हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर त्याला कसं फायर्सच्या ॲपमध्ये लावायचं हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तर तेच कसं लावतात फायर्सच्या ॲपमध्ये हे मी तुम्हाला इथे एक्झिक्यूट करून दाखवणार आहे। स्टॉप लॉस लावायसाठी आधी एंट्री आपल्याकडे असणं गरजेचं आहे, म्हणजे आपण ट्रेडमध्ये असणं गरजेचं आहे। जेव्हा आपल्याकडे ट्रेड ओपन असेल तेव्हाच आपण स्टॉप लॉस लावू शकतो, पहिली गोष्ट। त्यानंतर दुसरी गोष्ट काय की स्टॉप लॉसचे अजून दोन प्रकार पडतात, एक SLM आहे आणि एक SLL आहे। ठीक आहे, SLM म्हणजे की स्टॉप लॉस मार्केट ऑर्डर आणि SLL म्हणजे की स्टॉप लॉस लिमिट ऑर्डर। दोन्ही जे स्टॉप लॉसचे जे प्रकार आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहेत। तर फर्स्ट आपण बघणार आहे की स्टॉप लॉस मार्केट ऑर्डर काय आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये आधी क्लिअर करतो, त्यानंतर आपण स्टॉप लॉस लिमिट ऑर्डर काय आहे ते आपण मी यामध्ये क्लिअर करतो। फर्स्ट आपण इथे पोझिशन बनवून घेऊ। इथे ओपन तुम्हाला दिसत असेल की हिंदुस्तान युनिलिव्हरचा जो स्टॉक आहे तिथे आहे। मी याला क्लिक करतो, प्रत्येक पोझिशन जे आहे ते आपण चार्टला बघून घेतो। म्हणून आधी आपण काय करू की इथे जे आहे याला मी क्लिक करून घेतो, याला मी ओपन करून घेतो। ओके, इथे क्लिक केल्यानंतर चार्ट ओपन होईल। इथे आधी आपल्याला काय करायचं आहे की बाय करून घ्यायचं आहे, कारण की जेव्हा पोझिशन राहील तेव्हाच आपण स्टॉप लॉस लावतो। तर मी एक रॅन्डम इकडे काय करतो की इंट्राडेला इकडे 10 क्वांटिटीने बाय करून घेतो। 10 क्वांटिटी ऑलमोस्ट माझ्या याच्यात आता 2000 रुपये, तर 2000 होणार नाही, तर मला इकडे 5 करावं लागतील। ओके, तर 5 शेअर मी इथे टाकून घेतो। तर 5 शेअर होत आहेत ऑलमोस्ट 23चे, तर अजून पण मला खाली जावं लागेल। ऑलमोस्ट इथे 4 शेअर मी टाकून घेतो। ओके, इथे तुम्हाला दिसेल की रिक्वायर्ड किती लागत आहेत, तर आता माझ्या अकाउंटमध्ये जे आहे ते 2000 रुपये आहेत आणि 1881 रुपये आता 4 शेअरसाठी लागत आहेत। तर मी काय करतो लगेचच मार्केट ऑर्डरमध्ये याला बाय करून घेतो। ओके, तर काय जाणार की जसं मी चार्ट क्वांटिटी इथे टाकलेली आहे, इकडे मार्केट ऑर्डर ठीक आहे, बाकी सगळे अनटिक आहे। मी याला जसंच बाय करणार तर मार्केट ऑर्डरमध्ये ते एक्झिक्यूट झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे की पोझिशन बघायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता की इथे काय आहे की पोझिशनचं बटन आहे। मी याला क्लिक करतो, पोझिशन आपली इथे सुरू झालेली आहे। 2.5.3 रुपये, 2 रुपये, 6 रुपये असं वर खाली आपल्याला इथे दाखवत आहे। पोझिशन ओपन झाली। आता आपल्याला याच्यामध्ये स्टॉप लॉस लावायचा आहे। इथे तुम्हाला क्लिअरिटी दिसू शकते की इथे क्वांटिटी आहे, 4 क्वांटिटी आपण बाय केलेल्या आहे। याला मी काय करतो, याला आता मी स्टॉप लॉस लावून दाखवतो। तर आपण काय करणार, पोझिशनमध्ये जाणार, पोर्टफोलिओमध्ये जाणार। इथे बघू शकता इकडे पोर्टफोलिओ लिहिलं आहे, ह्याच्यावर तुम्ही जाऊन करू शकता। तर ऑलमोस्ट इथे तुम्ही आलेले असाल या लेवलवर। ओके, या लेवलवर तुम्ही आलेले असाल। हे सर्व पोझिशन तुमची जी आहे ती सुरू आहे। 4 रुपये, 5 रुपये वर खाली मायनस दाखवत आहे। आता ह्याच्यात आपल्याला स्टॉप लॉस लावायचं, तर मी काय करणार या हिंदी युनिलिव्हरला क्लिक करणार। जसंच क्लिक करणार तर ही आपल्यासमोर पोझिशन ओपन आहे। आता आपण बाईंग साईडनी पोझिशन बनवलेली आहे, बाय केलेला आहे, तर ऑब्व्हियसली आपला जो स्टॉप लॉस राहील तो सेलिंग साईडने राहील। तर आपण इथे 2 आहे ऑप्शन, एक ॲड आहे म्हणजे जर तुम्हाला क्वांटिटी ॲड करायचं असेल ते आहे, आणि दुसरं आहे एक्झिट, जर तुम्हाला या पोझिशनला एक्झिट करायचं आहे तर ते आहे। तर आपण ॲड तर अजून करणार नाही, आपल्याला लावायचं स्टॉप लॉस। तर आपण काय करणार की इथे जे एक्झिट आहे याला क्लिक करणार। ओके, मी याला क्लिक करतो, प्रोसेस तुम्ही आरामात समजून घ्या। याला एक्झिटला क्लिक केलं, त्यानंतर आता 4 क्वांटिटी ऑलरेडी आपल्या सुरू आहे, तर याच्यावर आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे। ठीक आहे, तर डायरेक्ट मार्केट प्राइसला जर तुम्ही सेल करता ते पोझिशन सेल होऊन जाईल, बट आपल्याला काय करायचं स्टॉप लॉस लावायचं। आपण काय करणार की मार्केट प्राइस जे आहे इथे हे जे आहे याला टिक ठेवायचं आहे आणि याला हे अनटिक जे आहे ट्रिगर प्राइस, ठीक आहे, याला टिक करायचं आहे। जसं याला टिक करू तर हे बघा ही विंडो ओपन आता इथे झालेली आहे। आता प्राइस सुरू आहे समजा इथे 2347, आपल्याला लावायचं आहे की इथे 2340च्या जवळ आपल्याला स्टॉप लॉस लावायचा। तर आपण या विंडोमध्ये क्लिक करणार, याला डिलीट करणार आणि 2340 आपण ट्रिगर प्राइसवर लावणार आणि इथे सेल करणार। जसंच केलं तर आपला ऑर्डर जो आहे तो पेंडिंगमध्ये गेला, कारण की प्राइस जी सुरू आहे ती सुरू आहे 2346-47च्या जवळपास। तर मी काय करणार की पुन्हा ऑर्डरवर जाणार आणि बघणार इथे की स्टॉप लॉस लागलेला का आहे का, तर ओपन जे आहे ते आहे पेंडिंगमध्ये। बघू शकता तुम्ही इथे की हिंद युनिलिव्हरचा स्टॉप लॉस आपण लावलेला आहे 2340 मध्ये। आता प्राइस सुरू आहे 2348, 49च्या जवळपास इथे सुरू आहे। जशीच प्राइस आता इकडे 2340 वर येईल, जशीच प्राइस 2340 वर येईल ऑटोमॅटिकली आपला स्टॉप लॉस एक्झिक्यूट होऊन जाईल, आपण स्टॉप लॉस घेऊन बाहेर निघून जाणार।
हे झालं मार्केट स्टॉप लॉसचं. यालाच जर तुम्हाला कॅन्सल करायचं आहे तर आपण काय करणार, याला क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर इथे मॉडिफायचं साईन आहे, ठीक आहे. मॉडिफाय पण करू शकता आणि डिलीट पण करू शकता. जर तुम्हाला काढायचं आहे तर आपण काय करणार, आपण तुम्हाला काढून दाखवतो की इथे डिलीटवर मी क्लिक करतो. डिलीट केल्यानंतर ऑर्डर डिसमिसचं इथे लिहून आलेलं आहे, याला कन्फर्म करायचं. जे SL आहे तो निघालेला आहे. आता आपण काय करणार, आपल्याला हे तुम्हाला मी सांगितलं की स्टॉप लॉस मार्केट ऑर्डर कसं लावतात, स्टॉप लॉस लिमिट ऑर्डर कसं लावतात ते पण एक्सप्लेन करतो. पुन्हा आपण काय करणार, आपली ट्रेड सुरू आहे तर आपण पोर्टफोलिओवर जाणार. पोर्टफोलिओवर आता प्राइस बघू शकता की तुम्ही 6 रुपये प्लस आलेला आहे, 7 रुपये प्लस आलेला आहे. ह्याला आपण पुन्हा स्टॉप लॉस लावायचा आहे लिमिटमध्ये. तर काय करणार, हिंदी युनिलिव्हरवर जाणार, पुन्हा क्लिक करणार. एक्झिटचं ऑप्शन आहे इथे, पुन्हा सेम प्रोसेस राहील. एक्झिटवर याला क्लिक करणार. इथे क्लिक केल्यानंतर 4 क्वांटिटी ऑलरेडी आहे. आता आपल्याला काय करायचं की आपण लिमिटमध्ये लावणार आहे. तर मग काय करायचं की इथे बघू शकता की मार्केट ऑर्डरला टिक आहे, तर याला अनटिक करायचं आणि ट्रिगर प्राइस जे आहे, ठीक आहे, याला टिक करायचं. ठीक आहे. आता 2 विंडो ओपन झाली. मगाशी एक ओपन होती मार्केट ऑर्डरमध्ये आपण जेव्हा स्टॉप लॉस लावतो तेव्हा, आणि इथे 2 विंडो आहे. ओके. तर आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्स ठेवून काम करायचं आहे. तर काय काम करायचं आहे की ह्या विंडोमध्ये पण आपल्याला प्राइस टाकायचं आहे, ह्या विंडोमध्ये पण टाकायची आहे. तर आपण काय करणार की ह्यामध्ये टाकणार. समजा आपला स्टॉप लॉस जो आहे तो आपल्याला 2340 लावायचा होता. समजा आता मगाशी तुम्ही बघितलं की 2340 आपल्याला प्राइस लावायची होती. तर आपण काय करणार की इथे 2339 टाईप करणार आणि इथे काय करणार, सेकंड विंडोमध्ये या बॉक्समध्ये आपण लावणार 2340, म्हणजे एक पॉईंट आपल्याला वरच्या साईडने लावायचा आहे. आपण काय करणार, 2340 इथे लावलं आणि याला सेलवर क्लिक केलं. आपला पुन्हा ऑर्डर जो आहे तो पेंडिंगमध्ये आलेला आहे. आता आपण काय करणार, ऑर्डर्समध्ये पुन्हा जाणार आणि पुन्हा बघणार की काय सुरू आहे. तर इथे बघू शकता की 2339 ते 2340चा आपला स्टॉप लॉस लिमिट लागलेला आहे. प्रॉपरली याच्या मधात जसंच मार्केट येईल किंवा प्राइस येईल याची, तर आपलं एक्झिक्यूट झालेलं असेल. ठीक आहे. तर ऑलमोस्ट आता 2351 2352च्या जवळपास मार्केट सुरू आहे. ठीक आहे. तर जेव्हा येईल या 40ला टच करणार तेव्हा तुमचा ऑर्डर जो आहे तो एक्झिक्यूट होऊन जाईल, तुमचा SL जो आहे तो कंप्लीट होऊन जाईल. फक्त काय आहे की 2 प्रकार मी सांगितले की एक SLL ऑर्डर आहे आणि एक SLM ऑर्डर आहे. म्हणजे काय की तुम्ही बघितलं असेल की जेव्हा प्राइस समजा 2340ला टच झाली आणि डायरेक्ट खाली आली, म्हणजे 2320 वर येऊन जर पोहोचली, ठीक आहे, तर मग काही झटकात जाऊ शकतो, तर ते स्किप होतात. तर ते स्किप जे आहे ते होणार नाही SLM मध्ये. ह्याच्यामध्ये स्किप होण्याचे चान्सेस राहू शकतात, कारण की तुम्ही एक विंडो ठेवलेली आहे 2339 ते 2340. ह्याच्यामध्ये जेव्हा प्राइस राहील तेव्हाच तुम्ही एक्झिट करू शकता. तर दोन्ही प्रकारे तुम्ही SL लावू शकता, SLM आणि SLL. ठीक आहे. स्टॉप लॉस लिमिट आणि स्टॉप लॉस मार्केट ऑर्डरमध्ये दोन्ही प्रकार जे आहे ते मी तुम्हाला इथे क्लिअर केलेले आहे. होप करतो की समजले असतील. नसेल समजले तर पुन्हा कमेंट बॉक्स ओपन आहे, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्हाला क्लिअर करून देईल. स्टॉप लॉस जे आहे ते ऑर्डर जेव्हा आपल्याकडे असते त्यामध्ये लॉस झाला नाही पाहिजे, त्यासाठी आपण स्टॉप लॉस लावतो. तर स्टॉप लॉस कसा लावतात इथे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. तर आजच्या व्हिडिओपुरतं आपण एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक. बाय बाय.